नावही चोरलं. बरं झालं साल्यानं आडनाव नाही मागितलं. आडनाव मागितलं असतं तर एकनाथ ठाकरे झाले असते ना भाऊ. दोन बापाचा विषय होता. अरे तुम्ही म्हणजे एकदम म्हणजे ओरिजिनल शिवसेना कोणाची हे लोकायले समजलं. गद्दार कोण आहे. बरं आता यायले का नाही दिलं पवार साहेबाले, अजित पवार साहेबाले सगळंच दिलं. आता यायनं एक महिलांसाठी स्कीम आणली ऐन इलेक्शनच्या टायमाले. तिचं नाव आहे लाडकी बहीण योजना. आणि लाडकी बहीण केव्हा आठवली यायले. आवाज घेऊन नाही राहिला, हातात घेऊ का माहीत. लाडकी बहीण केव्हा आठवली. कोल्हे साहेब नेहमीच म्हणते लोकसभेत झाली मताची कडकी म्हणून अजित भाऊले बहीण झाली लाडकी. आणि बहीण आताच आठवली. आतापर्यंत बहीण. आणि हे योजना कोण जाहीर केली माहित आहे का. ज्यानं स्वतःची लाडकी बायको लाडक्या बहिणीच्या विरोधात उभी केली होती. बरोबर नाही का. अरे बरोबर नाही का. आणि मग यायले आता 1500 दिले. बहीण खुश झाल्या सगळ्या. बहिण्याले 1500 रुपये महिना चालू केला. आता त्याच्यात नरेंद्र मोदी साहेबांना 2014 घोषणा केली होती का मी स्विस बँकेतून 100 दिवसात ब्लॅक मनी आणि घंट्याने आणला 1 रुपया. आणि प्रत्येकाच्या खात्यावर किती टाकीन म्हणे 15 लाख. यायले 15 लाखाहून 1500 रुपयावर आणलं. आता तुम्हीच विचार करा. आणि 1500 रुपयात लाडक्या बहिणीचं प्रेम विकत घेता येत नाही. आता मग बहीण झाल्या खुश. भाषे लंगलंग फिरत आहे. आणि माबे लागन तर 3 आहे. एकनाथ मामा, अजित मामा, देवा मामा. किती मामे. 3 मामे आहे. आणि भाच्याचे रोजगार कुठं गुजरातली. आता दिवाळीच्या 2 दिवस अगोदर टाटा एअरबसच्या प्रोजेक्टचं उद्घाटन गुजरातले नरेंद्र मोदीनं स्पेनच्या राष्ट्राध्यक्षाच्या सोबत केलं. माहित आहे तुम्हाला. तो प्रोजेक्ट टाटा एअरबसचा प्रोजेक्ट कुठं होणार होता तर तो टाटा एअरबसचा प्रोजेक्ट मिहानमध्ये नागपूरले होणार होता. आपल्या विदर्भातल्या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्याचे इंजिनियर पॉलिटेक्निक ITI झालेल्या पुरायले का भेटले असते. रोजगार भेटले असते. तो रोजगार साल्यानं तिथं नेला. सही करणारे कोणतं हे वय जाऊ द्या तिकडं. हे सरकारच त्याच्या दावणीला बांधला आहे. त्याच्यानंतरचा दुसरा प्रोजेक्ट वेदांता फॉक्सकॉनचा 1,76,000 करोडचा सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातल्या 2 लाख कोट्याले रोजगार भेटले असते. तोही प्रोजेक्ट तिथं नेला. सारच पिऊन राहिले. तुम्हाला मी का म्हणतो त्या मोदी साहेबाले तुम्ही का करा. तुमच्याकडून जर नवरीन सजवणं होत नसेल तर गाठी चोळीपासून सगळेच आम्ही करतो ना. आम्हाला उदळ द्या ना. आहे का नाही. बरोबर नाही का. म्हणजे तुम्ही सगळेच आमचं हिरावून घेऊन राहिले. मग आता भाचे लंगलंग फिरून राहिले. यायले रोजगार नाही. जवाई वावरात मरमर करून राहिला. ते स्प्रिंकलरचे पाईप पलटवते तो चेन्याचे. त्याले रात्री 3 दिवस लाईन आहे आणि दिवसा 3 दिवस लाईन आहे. आणि त्या मुक्या आण्याले 24 तास लाईन आहे. शेतकऱ्याले 24 तास लाईन नाही. तू मर रात्रंदिवस. ठीक आहे. अरे जनावर होय का आम्ही. ढोर होय का डुक्कर होय. शेतकऱ्याले 24 तास लाईन नाही. मी पवार साहेबांना म्हटलं का आपल्या महाविकास आघाडीकडून शेतकऱ्याले 24 तास लाईन भेटली पाहिजे सरकार आल्यावर. आणि 24 तास लाईन भेटली. विहिरीत पाणी आहे पण ओलीत करता येत नाही. हे म्हणते काँग्रेसनं का केलं. अबे साल्यो जे तुम्ही इकून राहिले ते काँग्रेसनं केलं नाही तर कोण केलं असतं. आणि आता ज्यांना घड्याईवर तिकीट दिली इथून यायच्या घरात 70-72 वर्ष झाले सत्ता झाली. पण तुमच्या इथं MIDC आहे कंपन्या नाही. विद्यार्थ्याला अभ्यास करायला एक अभ्यासिका नाही उभी केली. आहे का नाही. सगळे आपलंच पोट भरायचं. आपलीच माडी आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी. इथपर्यंतच आयुष्य आहे सीमित. क्रीडा संकुल नाही पोलीस भरतीच्या पोरासाठी. 2 सूतगिरण्या बंद पडल्या. 2 साखर कारखाने बंद पडले. मग यायनं केलं का 72 वर्षात. आता तुम्हाला सांगतो पवार साहेबांनी का केलं या देशातल्या शेतकऱ्यासाठी. या देशातल्या शेतकऱ्यासाठी 2009 साली हा यवतमाळ जिल्हा प्रचंड आत्महत्याग्रस्त जिल्हा होता. इथं भेट घ्यासाठी आले होते. जमन आता पाय तू बरोबर जमव. हॅलो कुठे आहे चालणार ना. हॅलो चेक आहे का. हॅलो हा हे ठेवून देऊ ढोबर. हा तर कुठं होतो जी मी. हा
तर पवार साहेबांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे, आदरणीय पवार साहेब आणि मनमोहन सिंग इकडं भेट द्यासाठी आले होते, शेतकऱ्याची आत्महत्या झाली आणि हे पाहून गेल्याच्या नंतर निर्णय घेतला का या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं आणि बंद्या भारत सोबतच पूर्ण भारतातल्या शेतकऱ्याचं 2009 साली 70,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं, शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला. पण ह्या दाढीवाल्यानं मुक्या अन्याचं 3 लाख करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. किती लाख? आणि त्याला नाव दिलं राईट ऑफ. आणि तुम्ही एखादा ट्रॅक्टर घ्या, शेतीवर लोन घ्या, 3 किस्ता भरू नका, लगेच 4थ्या महिन्याला ट्रॅक्टर उचलून बँकवाले नेते तुम्हाला डिफॉल्टर म्हणते साले. आणि त्याले शब्द काय? राईट ऑफ. आहे का नाही? म्हणजे तुम्ही विचार करा, पवार साहेबांनी फळबाग लागवायचे असन तर फळबाग लागवड योजनेवर अनुदान दिलं, त्याच्या ड्रीप टाकायचं असन, स्प्रिंकलर घ्यायचं असन तर सबसिडी दिली 50%. हे पवार साहेबांच्या काळातलं काम आहे. आणि स्त्रियांचा खरा सन्मान कोण केला असन तर तो पवार साहेबांना केला. कसा केला सांगतो. पवार साहेब अमेरिकेत गेले होते. अमेरिकेत गेल्याच्या नंतर तिथं सलामी द्यायला इंडियन नेव्हीच्या कमांडो त्या महिला, ते पाहिलं त्यांनी, आमच्या देशात काऊन नाही देत महिला. तर महिला इंडियन आर्मीमध्ये, भूदलामध्ये, इंडियन एअरफोर्समध्ये भरल्याच जात नाही. त्यांनी आल्यावर कायद्यात दुरुस्ती केली संरक्षण मंत्री असताना, आणि महिलांना इंडियन आर्मीची प्रवेश सेवा खुली केली. आणि तेव्हापासून भारताच्या संरक्षणाची जबाबदारी या देशातल्या महिला सुद्धा घेऊ लागल्या. याले म्हणते महिलांचा खरा सन्मान. 1500 रुपये देऊन सन्मान होत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणून अनेक मुद्दे आहे बोलण्यासारखे. यानं पुऱ्या महाराष्ट्राचं वाटोळ करून टाकलं. आता त्या लोकसभेत 31 जागा आपल्या महाविकास आघाडीच्या आल्यावर धडकी बसली त्याले. मग लाडकी बहीण योजना चालू करू का अजून तीर्थक्षेत्र, हे तीर्थक्षेत्र बुडग्या बाडग्याले तिकडं तीर्थावर न्यायची योजना आहे. आणि म्हणते 60 वर्षाच्या वरील बुडगण एसटीतून पडलं म्हणजे त्याच्यासोबत एखादा सोबती तर लागन. त्याच्यानंतर क्रायटेरिया एवढे आहे का तुमच्या घरी जर फोर व्हीलर असन, कुटुंबात कोणाले, त्या बुडग्याला जाता येणार नाही. मग लावलेच कायले, देताच कायले. अशा खतरनाक योजना आणायच्या, लोकायले दाखवायचं, गुलाबजामू द्यायचं, ठीक आहे. आणि तुम्हाला सांगतो या लाडक्या बहिणीचे पैसे कवा वापस मागन याची गॅरंटी नाही. त्याचं उदाहरण मी आहे. त्याचं उदाहरण कसं आहे तर नरेंद्र मोदीनं शेतकऱ्याला भीक द्यायची एक योजना आणली होती, शेतकरी सन्मान योजना. 6,000 रुपयाची भीक. साला दिवाळीचा किराणा नाही येत त्या 6,000. आणि फवाऱ्याच्या औषधावर 18% GST लावली, खतावर 5% GST लावली, बॅगही कमी केली, बॅगचं वजन कमी केलं. केलं का नाही? अरे केलं का नाही? रोटावेटर, कल्टिवेटर साऱ्याचे भाव वाढले, नागरिकीचे भाव वाढले. काऊन? ट्रॅक्टरवाल्याला विचारा, तो म्हणते डिझेलचे भाव वाढले. माझ्या बापानं वाढवले, तुमच्या बापानं वाढवले नाही, दाढीवाल्यानं वाढवले. मग आता हे वाढवले, मग लागत खर्च वाढला. सोयाबीनचे भाव 4,892 रुपये आहे. का भाव चाललं? का भाव चाललं? 3500-3200. नाफेड घ्यायला तयार नाही. अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचार विरुद्ध पोल खोल हल्ला बोल मराठी न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या भागातील बातमीसाठी आम्हाला संपर्क करा.